काय झालंय ते सांग. ते सांगितल्याशिवाय मी तुला वाटून देत नाही. लहान म्हणे दादा अरे काय झालंय कशाला विचारतो, राहू दे ना आपली झाकली मुठ सवाला खाती, दे ना मला माझं काय द्यायचं. ते मोठा म्हणला नाही सांगितलं काय झालं ते सांग, देत नाही. लहानाचा नाहीला झाला ते म्हणे मग काय झालंय सांगू का म्हणे सांग. ते म्हणजे काहीच नाही झालं फक्त असं झाले म्हणे. आता त्याच्या ध्यानात आलं हे आपलं पाहिलं यानं म्हणून. आता त्याच्या पुढे मग ते व्हायला निघाले का एका जागी राहिले मला काय माहित नाही, मी नव्हतो तिथं. तुम्हाला कशासाठी सांगितलं हा दृष्टांत. कार भाड्याला तरी घरात ते सगळे माणसासारखे दिसतात का, दिसत नाहीत, लक्षात ठेवा. म्हणून खरे संत जे असतात त्यांना पूर्ण जगातले माणसं सारखी दिसतात. का दिसतात सारखी, त्याचं कारण आहे प्रत्येक माणसाच्या आतमध्ये भगवान परमात्मा आहे, त्याच्याकडे ते पाहतात. मग कोणी जरी असेल तर त्याच्या आतल्या परमात्माकडे जर पाहायचं असेल तर सगळे सारखे दिसणार की नाही. एकच दृष्टी त्यांची फक्त भगवान परमात्मा. विठाला विठाला सर्व प्राणी मात्रांच्या आतमध्ये एकच देव पाहतात. सर्व भक्ती पाहे एक वासुदेव. आणि खरंच मंडळी सर्व प्राणी मात्रांच्या आतमध्ये तो आहे, लक्षात ठेवा. म्हणून भगवान गीतेच्या 15व्या अध्यायात बोलतात अर्जुना अरे सगळे जीव या पृथ्वीवरचे सगळे जीव, माणसंच नाही सगळे जीव हे माझे अंश आहे. ममई वंश जीव लोके, सगळे जीव माझे अंश आहेत. आणि असा तोच नटलेला असल्यामुळं त्याला पाहणं हे संताची नजर आहे. आणि असं सगळ्यांमध्ये देव जे पाहतात त्याला म्हणावं संत. एक माणूस कीर्तन झाल्यावर भेटला मला एका गावात. तो म्हणला सगळ्याच्या आतमध्ये जर देव आहे तर मग आम्हाला काऊन दिसत नाही. आणि मग आता एका माणसासारखा एक माणूस नाही, हे माणूस वेगळा ते माणूस वेगळा, स्त्रिया वेगळ्या पुरुष वेगळे, महिली वेगळ्या, बैल आलं आणि देव कुठं एक तिथं अलग आहे. रूप जरी वरचे अलग असले तर आतलं चैतन्य एकच आहे की नाही, रूप अलग आहे. उदाहरण सांगू तुम्हाला, दृष्टांत सांगू. एक श्रीमंत माणूस, वागण्याची पद्धत जरा बारकाईची, मोठ्या घराना आले पाहुणे 3-4 त्याच्या घरी. मालक बैठकीत बसलेले होते, पाहुणे येऊन बसले. वागण्याची पद्धत चांगली होती पण याची पद्धत स्वतःची जरा ठोक होती, ते बारकाने वागत नव्हता. पाहुणे बसले, पाहुण्याच्या समोर यानं घरात आवाज दिला बायकोला, तुम्हाला पाहुणे आले चहा ठेव. पाहुणे म्हणले हे काय पद्धतीची चहा ठेवायला. आता याचीच पद्धत तशी असल्याला मग तिची पद्धत तशी. तिने घरातून आवाज दिला, चहा ठेवायला सांगितलं पण साखर नाही ना घरात, चहा काय बा तू. यानं पुन्हा काय उठून जाऊन काय बोलाव ना, पुन्हा इथूनच म्हणतंय साखर नाही. ती म्हणते नाही असं कर म्हणे, चहामध्ये एक डुक्कर टाक म्हणे, डुक्कर. पाहुणे तर चौकारलं म्हणजे डुक्कर. घरातून पुन्हा आवाज आला त्याच्या पत्नीचा, अहो तुम्ही डुक्कर टाकायला सांगता पण डुक्कर आपल्या बंडून खाल्लं. घरातला बंडू डुक्कर खात होता म्हणजे. अरे बापरे म्हणलं हा, आणि हे काही 5 लिटर डुक्कर चहा म्हणे आपलं. हे पण पुन्हा म्हणते डुक्कर बंडून खाल्लं. ते म्हणे हो असं कर म्हणे, मग शेळी टाक, शेळी एक चहा. घरातून परत आवाज आला, शेळी म्हणे 3 खाल्ली.
त्या घरातल्या पोरी शेळ्या खातात का म्हणे. पुन्हा म्हणे मग बैल टाक. त्याने बैल पिंट्यानं खाल्ला. कुत्र टाक. कुत्र म्हणे भीमराव नेलं. या भीमराव नाही बरं आमच्या गोष्टीतला भीमराव. ज्या ज्या प्राण्यांची नावं घेतली त्यांची नावं सांगून सांगून ते सगळे संपले प्राणी असं सांगितलं. पाहुणे घाबरले, लागले उठायला. पाहुणे म्हणजे ओरिजिनल माळकरी होते, डुप्लिकेट नाही. तुम्हाला माळकरी ते डुप्लिकेट असतात का? हा मग तुम्ही काय खताचं डुप्लिकेट खत समजतात काय? माळकरी ते डुप्लिकेट माळकरी आहे. डुप्लिकेट माळकरी कोणते आणि ओरिजिनल कोणते तुम्हाला सांगतो ऐका. असा कार्यक्रम असला सप्त्याचा 7 दिवस वातावरण तयार झालं की काल्याच्या दिवशी माळच घालते माळकरी आजपासून. 2-4 महिने गेले, लागल्या निवडणुका. निवडणुकीत फुकट पियाला मिळाली की नागरी काढून हे डुप्लिकेट माळकरी. अशी डुप्लिकेट माणसं माळी धरून याच्या शिरली. अलग लक्षात. त्याच्यामुळं चांगल्या माणसाला ही माणसं डुप्लिकेट समजायली. पण बारकाईने अभ्यास करा जरा. विठाला आम्ही मला माळकरी माणसं तुम्ही काय सांगता घरात डुक्कर टाक, कुत्र टाक, शेळी टाक चहात. आम्ही माळकरी माणसं आम्हाला चालत नाही ते डुकराचा द्या. घर मालक म्हणलं घाबरू नका बसा. काय बसा म्हणले तुम्ही जर आणला 5 लांबा चहा डुकराचा तर काय करा. तो घर मालक म्हणला तुम्ही समजून घ्या बसा जरा. बसले पाहुणे. तो सांगू लागला मी जे म्हणतो ना त्यात डुक्कर टाक, कुत्र टाक, शेळी टाक, बैल टाक, तुम्ही समजून घ्या. सांगा ना आता दिवाळीचा सण झालाय का नाही आपला. म्हणे हो. त्या दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं आम्ही आमच्या बारीक बारीक लेकरांना खेळण्यासाठी खाण्यासाठी साखरेचंच बैल, साखरेचंच डुक्कर, साखरेचंच कुत्र, साखरेची शेळी, साखरेचे बनवलेले ते डुक्कर ते शेळी आणली. आणि ते साखरेचं डुक्कर मी त्या टाका म्हणतो तुमच्या मनानं. ते पाहुणे म्हणजे साखरेचं डुक्कर का टाकाने 9-10 तुकडे चार म्हणे डुक्कर म्हणजे साखरेचं बैल टाका 5-25 बैल चार म्हणे. काय म्हणून आम्हाला गोड ते शुगर नाही काय नाही म्हणे. टाका बरोबर म्हणे. कशासाठी मी सांगतो डुक्कर असेल, कुत्रा असेल, बैल असेल, शेळी असेल हे आकार भिन्न आहे पण त्याच्यातली साखर एकच आहे की नाही. तसे जगात चित्र विचित्र आकार असतील हे सगळे. अनेक रूपानं हे नटला पण तोच नटला. लक्षात अनंत रूपी अनंत वेशी हा तोच नटलेला आहे. पण सगळ्यांच्या आतमधून जर चैतन्य पाहिलं तर एकच आहे तो भगवानच आहे. आणि त्याला पाहण्याची संतांची नजर असते. सर्वभूती पाहे एक वासुदेव सोनिया ठाव हंतेचा. असं ज्यानं बघितलंय त्याला म्हणा खरा संत. आणि त्या संतांच्या संगतीत हे मन न्यायचं आपलं मन. आणि मग त्या मनाच्या मार्गानं श्रीपती आकळायचं. संतांची संगती मनोमार्गवती आकळावा श्रीपती येणे पंथे. येणे पंथे म्हणजे या मार्गानं. कोणता मार्ग कोणता पंथ तो पंथ ज्ञानेश्वर महाराजांनी दुसऱ्या चरणात सांगितला. रामकृष्ण करण्याचा. मनाच्या मार्गाने जायचंय पण पंथ कोणता आहे तर
ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीपती म्हणजे देव आकळण्याचा पंथ मार्ग तर दुसऱ्या त्यांना सांगितला कोणता? रामकृष्ण वाचा. या वाचेनं सतत रामकृष्ण हरी म्हणत राहणं हा आहे देव प्राप्त करण्याचा मार्ग. कोणता? रामकृष्ण हरी म्हणत राहणं. आणि प्रत्येक माणसानं आपल्या मुखानं रामकृष्ण म्हणत राहणं हाच खरा माणसाचा या जीवाचा भाव आहे. रामकृष्णवाचा भाव हा जीवाचा. जीवानं मनुष्यानं रामकृष्ण म्हणत राहणं हा खरा आपला भाव आहे. हेच खरं आपलं ध्येय आहे. हेच आपलं कर्तव्य आहे. काही बोलणं वाचेनं, काही करणं, कुठे जाणं हा मानवाचा भाव नाही. मानवाचा भाव कोणता आहे? चांगली कामं करणं, चांगलं बोलणं, वाचेनं रामकृष्ण म्हणणं हा माणसाचा भाव आहे. काही बोलणं, काही खाणं, कुठे जाणं, कोणाला फसवणं हा माणसाचा भाव नाही. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. काय माणसं करतील, काय बोलतील, कुठं जातील, कुठं दिवा लावून येतील, है ना, कुठं तिना फसवून येतील. त्या माणसाचे भाव काय असं करणं हे सकाळी सकाळी उठलं गेलं कळून मिळेल. हॉटेलच्या लाईन फिरलं चाललं. त्या हॉटेलच्या लाईन इकडे पाहत 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 चाललं. एक हॉटेलवर बोर्ड लिहिला होता. काय लिहिलं होतं? असं लिहिलं होतं तिथं कोणी या, किती खा आणि काही खा, बिल त्याच्या नातवाकडून घेतल्या जाईल. यानं पाहायला बोर्ड म्हणलं काय सल्लेर म्हणलं भरपूर खा आणि आपण आणि बिल आपल्या नातवाकडून काय संधी म्हणलं. वा रे वा, याला म्हणा माणूस असं हॉटेल पाहिजे म्हणला. हा फुटते असंच पाहिजे. फिरलं हॉटेलमध्ये. काय मला सांगा ते हॅडी करता का असं हात पडल्यावर. हा ते हल्लं दाबून म्हणता मरणात हल्लं. पाणी पिलं झालं का? मरणाचं खाल्लं, पाणी पिला, फेरीवर हात फिरत फिरत निघालं बाहेर. गेटवर त्यांचा नोकर उभा होता हॉटेलवाल्याचा. त्यानं पकडलं. ठीक आहे, दांदर मकर बसलेत का काय? फुकट करून निघाला. पकडलं. ते नोकर म्हणते बिल. हे म्हणते ते कोणा लिहिलंय? ते नोकर म्हणे आम्हीच लिहिलंय. म्हणजे काय लिहिलंय? ते नोकर म्हणे तू सांग ना काय लिहिले ते. अरे तुम्हीच लिहिलं ते. म्हणजे हो तुम्हीच लिहिलंय ना. कोणी आणि किती खा, बिल नातवाकडून. आता मी खाल्लंय बिल माझ्या नातवाकडून घ्या. नातू घ्या नातवाकडून. तुम्ही दिलं नोकर म्हणे बरोबर आहे. तू खाल्लेले बिल तुझ्या नातवाकडून घ्यायचं आणि घेणार मी सुनणार नाही. पण तुझा आजा खाऊन गेला ते बिल कोण देईल? हे माणसाचा भाव आहे का तुम्हाला काय वाटतं? माणसाचा भाव आहे हे जनावराचा भाव आहे बा. मिळत तिथं खाणं काही खाणं. काही बोलत राहणं माणसाचा भाव नाही. वाचेनं रामकृष्ण म्हणत राहणं हा माणसाचा भाव आहे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. आणि जीवानं जर रामकृष्ण म्हणण्याचा भाव धरला तर त्याला काय फल मिळतं? काय फल मिळतं? ऐका जरा. काकड्यात अभंग आहे. काकड्यात रामकृष्ण वासुदेवा धरी हाती दृढ भावा हा भाव धरला. कोणता? रामकृष्ण म्हणण्याचा भाव धरला. आणि काका हेवा धुरी करी करे सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम घोकी. वासुदेव म्हणण्याचा रामकृष्ण म्हणण्याचा भाव धरला. फायदा काय? मोक्ष येईल सुखी नामस्मरता आदरे. त्याला मोक्ष प्राप्त होतो. रामकृष्ण म्हणण्याचा भाव जर धरला रामकृष्ण म्हणण्याचा हे त्याला फायदा होतो. मोक्ष येईल सुखी नामस्मरता आदरे. अजून एक प्रमाण तुम्हाला सांगू. एक बोल सुस्पष्ट बोलावा
वाचे हरी हरी म्हणावा, संत समागम धरावा, तेने ब्रह्मानंद होया गवागा. हे त्याला फळ आहे रामकृष्ण भाव धरण्याचं. आणि म्हणून ज्ञानोबा रामचा त्या जीवानं रामकृष्ण म्हणण्याचा भाव धरा. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. कोणी म्हणेल बाबा तुम्ही किती वेळ तर सांगाले रामकृष्ण हरी राम